तर भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी आईच्या जत्रोत्सवाची तारीख निश्चित झालेली आहे। सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंगणेवाडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव होणार आहे। या संदर्भातली अधिकृत माहिती आंगणे कुटुंबियांनीच दिलेली आहे। तसंच 3 ते 5 डिसेंबर दरम्यान मंदिर परिसर बंद ठेवला जाणार असल्यामुळे भाविकांनी नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे। तर कोकणामधील सिंधुदुर्गमधल्या आंगणेवाडीची भराडी देवीची जत्रा ही खूप प्रसिद्ध आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे सगळे भाविक येत असतात, दर्शन घेत असतात आणि 9 फेब्रुवारीला आंगणेवाडी भराडी देवीची जत्रा होणार आहे। त्यासाठीची तारीख ठरवण्यात आलेली आहे। सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी आंगणेवाडीच्या भराडी देवीचा जत्रोत्सव होणार आहे आणि या संदर्भातली अधिकृत माहिती आंगणे कुटुंबियांनीच दिलेली आहे। 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे मंदिर परिसर बंद असेल। भाविकांनी नियम पाळावेत असं आवाहन सुद्धा आंगणे कुटुंबियांनी केलेली आहे। तर कोकणातलं हे मोठं श्रद्धास्थान आणि ही जत्रा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। इथे अनेक भाविक येत असतात आणि आता या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरलेली आहे। मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे कोकणामधले सगळे भाविक येत असतात। 9 फेब्रुवारीला ही यात्रा होणार आहे, जत्रा होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी उमेश परब यांच्याकडे। उमेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? 9 फेब्रुवारीला आता आंगणेवाडीची जत्रा पार पडणार आहे अशी माहिती मिळते। नक्कीच लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं आंगणेवाडीतील भराडी देवी जी जत्रा नेमकी कधी असणार याची उत्सुकता अगदी सगळ्यांनाच असते। मुंबईपासून कर्नाटक, गोवा अगदी देशभरातील लाखो भाविक जे आहेत त्या जत्रेची आतुरतेने वाट बघत असतात आणि ती जत्रा अखेर 9 डिसेंबर रोजी आता सुरू घातलेली आहे। मागील काही दिवस जे भराडी देवीचं मंदिर आहे ते भाविकांच्या दर्शनासाठी बंद होतं आणि तशा प्रकारची जी फलक आहेत किंवा सूचना आहेत त्या आम्ही कुटुंबियांनी दिल्या होत्या। कारण की जत्रा होण्या अगोदर कौल प्रसाद घेण्याचा जो जी रीत आहे, पद्धत आहे, रिवाज आहे तो आंगणे कुटुंबीय आजही पाळतात आणि तो कौल घेत असताना जत्रेची तारीख नेमकी कधी ठरवायची यासाठी मंदिर परिसरामध्ये काही धार्मिक विधी असतात आणि त्या धार्मिक विधी करत असताना पूर्णतः मंदिर परिसर जो आहे तो दर्शनासाठी बंद ठेवला जातो। आणि त्यानंतर काल अखेर ज्यावेळी कौल त्या भराडी देवीने कौल दिला आणि त्यानंतर लगेचच तारीख जी आहे ती 9 फेब्रुवारीची तारीख आहे ती आता अंगणवाडी जत्रेची तारीख ठरलेली आहे। आणि त्याबरोबर आता 3 ते 5 डिसेंबर या दरम्यान आता मंदिर परिसर जो आहे तो आता बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे भाविकांनी याची नोंद घ्यावी आणि जे काही नियम आहेत पाळावे असा आवाज आता आंगणे कुटुंबीय करताना पाहायला मिळत आहेत। अगदी राजकीय नेते मंडळी सुद्धा मोठ्या प्रमाणात या जत्रोत्सवाला येत असतात आणि त्यामुळे आता सर्वांसाठी महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। 9 फेब्रुवारीला आंगणेवाडीची जत्रा होणार आहे। धन्यवाद उमेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।